नमस्कार. ही सुरमई घेतली आहे. सुरमई स्वच्छ धुवून घेतली आहे. आता त्याच्यामध्ये आपण अर्ध्या लिंबाचा रस पिळणार आहोत. आता रस पिळून झाला की नंतर आपण अर्धा चमचा मीठ टाकलं आहे. हे जेवढं तुम्हाला तुमच्या चवीनुसार टाकायचं असेल तेवढं तुम्ही टाका. आता हे मीठ आणि लिंबू चांगलं मच्छीला आपण लावून घ्यायचं. आता हे लावून झाले की नंतर ह्याचा मसाला करायला घ्यायचा आहे. हा मसाला आपल्या कालवणाचा नाही आहे, आपण मच्छी करी नाही बनवणार आहोत. आता ह्याच्यामध्ये हे 2-3 तुकडे खोबऱ्याचे घेतले आहेत. आता खोबरे टाकून झाले की नंतर ह्याच्यामध्ये 10-15 पाकळ्या लसणाच्या घेतल्या आहेत. एक मोठा कांदा कापून घेतला आहे, तो ह्याच्यामध्ये टाकायचा आहे. आणि अर्धा इंच आलं आहे. अर्धा इंच आलं टाकून झालं की नंतर मी ह्याच्यामध्ये तुमच्या तिखटानुसार जेवढा आहे तुम्हाला मिरची आवडेल तेवढी तुम्ही टाकू शकता. मी 3 मिरची टाकली आहे. 1 चमचा धने टाकले आहे आणि अर्धा चमचा जिरे टाकले आहे छोटा. आता ह्या कोथिंबीरच्या दांड्या माझ्याकडे होत्या तर मी कोथिंबीरच्या दांड्या टाकल्या आहेत. जर तुमच्याकडे कोथिंबीर असेल तर तुम्ही कोथिंबीर टाका. माझ्याकडे देठं होती आणि कोथिंबीरही होती, पण मी नाही टाकली कारण देठामध्ये जास्त चव असते. मी कोथिंबीरची देठं वाटणाला त्याचा उपयोग करत असते. आता हा मसाला चांगला ह्या मच्छीला चोळून घ्यायचा आहे. बघा, मच्छीला असा व्यवस्थित सगळीकडे लावून घ्यायचा. असा दोन्ही साईडून आलटून पलटून लावून घ्यायचा मस्त मसाला हा. आता लावून झालं की आपण त्याच्यामध्ये मीठ वगैरे सगळं मच्छीला लावलं होतं. लिंबू मीठ सगळं लावलं होतं. आता ह्याच्यामध्ये मी तिखटासाठी मिरचीचा उपयोग केला आहे. जर तुम्हाला मिरची पावडर टाकायची असेल तर तुम्ही टाकू शकता, पण मिरचीने ह्याची काहीतरी वेगळी चव लागते म्हणून मी मिरची टाकली आहे. तरी बघा, मस्त हिरव्या वाटणातले मला मच्छी तळायची होती म्हणून. तर हे बघा, मी एअर फ्रायरला हे लावून घेतले. त्याच्या ट्रेमध्ये मी मच्छी लावून घेतली आहे. जर तुम्हाला तव्यामध्ये करायची असेल तर तुम्ही तव्यामध्ये करू शकता. तव्यामध्ये हे तांदळाचं पीठ घेतलं आहे, त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेतलं आहे. आणि आता आपण तवा गरम करत ठेवून त्याच्यामध्ये आपण तेल टाकून मच्छी फ्राय करून घेत आहोत. मी एअर फ्रायरला लावलं आहे. पण एअर फ्रायरची जर तुमच्याकडे असेल एअर फ्रायरची मच्छी तर त्याच्यामध्ये तळून बघा, कारण मच्छी त्याच्यामध्ये एकदम अस्सल चव आली त्याच्यामध्ये. कारण त्याच्यामध्ये बिलकुल काही तेल वगैरे काहीच नाही, फक्त खोबऱ्याचं जसं केरला स्टाईल फिश फ्राय झालं आहे एकदम. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा. आणि खूप छान रेसिपी झाली आहे, एकदम चविष्ट रेसिपी झाली आहे मच्छी फ्राय. कारण तव्यातली मच्छी आणि एअर फ्रायरमधली मच्छी दोन्हीची वेगळी टेस्ट लागली. तर तुम्हीही करून बघा आणि रेसिपी आवडत असेल